नमस्कार मित्रांनो, आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफमध्ये 2026 साठी कॉन्स्टेबल पदांची मोठी भरती निघालीये. चला तर मग याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊया. एक असं करिअर हवंय का ज्यात अभिमान असेल, एक मोठा उद्देश असेल आणि सोबतच स्थिरताही मिळेल? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग केंद्रीय राखीव पोलीस दलाची ही संधी खास तुमच्यासाठीच आहे असं समजा. आता जागा किती आहेत ते ऐका. तब्बल 9195. हो, बरोबर ऐकलात. 9195 पदं कॉन्स्टेबलसाठी आहेत. ही खरंच खूप मोठी संधी आहे जी अजिबात चुकवायची नाहीये. आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट, सरकार लिंग संतुलनावर म्हणजेच जेंडर बॅलन्सवर खूप जोर देत आहे. अधिकृत जाहिरातीत स्पष्ट लिहिलंय की महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खास प्रोत्साहन दिलं जातंय. त्यामुळे महिला उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, मग आता प्रश्न येतो की नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे. चला, या भरतीमधले वेगवेगळे ट्रेड्स आणि संधी काय आहेत ते पाहूया. या भरतीमध्ये खूप व्हरायटी आहे. म्हणजे बघा, ड्रायव्हर, मोटर मेकॅनिक, कोक, वॉटर कॅरियर, शिंपी, सुतार, बिगुलर, इलेक्ट्रिशियन, सफाई कर्मचारी आणि बार्बर, जवळजवळ सगळ्याच प्रकारची पदं आहेत. ही टेक्निकल आणि ट्रेड्समॅन कॅटेगरीची पदं वेगवेगळ्या राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. आणि एवढंच नाही, एक स्पेशल पायोनियर विंगसुद्धा आहे. यामध्ये मेसन आणि इलेक्ट्रिशियनसाठी जागा आहेत. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही पदं ऑल इंडिया लेव्हलवरची आहेत. म्हणजे तुम्ही भारतात कुठल्याही राज्यातून असाल तरी यासाठी अर्ज करू शकता. ठीक आहे, संधी तर खूप छान आहे, पण तुम्ही यासाठी पात्र आहात का? चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी लागणाऱ्या मुख्य अटी आणि निकष काय आहेत ते बघूया. वयोमर्यादेबद्दल थोडं नीट समजून घेऊया. तुमचं वय 1 जानेवारी 2026 या तारखेला मोजलं जाईल. जर तुम्ही कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी अर्ज करत असाल तर वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान हवं आणि बाकी सगळ्या पदांसाठी वय 18 ते 23 वर्ष आहे. अर्थात नियमांनुसार SC, ST, OBC आणि माजी सैनिकांना वयात सवलत नक्कीच मिळेल. आता शिक्षण किती हवं? तर किमान पात्रता आहे 10वी पास. पण हो, ड्रायव्हर आणि मोटर मेकॅनिकसारख्या काही पदांसाठी तुमच्याकडे विशिष्ट टेक्निकल क्वालिफिकेशन असणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, पात्रता तर समजली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पगार किती मिळणार आणि सिलेक्शन कसं होणार? चला, आता ह्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पगाराबद्दल बोलायचं झालं तर पे लेवल 3 नुसार तुम्हाला 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत वेतन मिळेल. म्हणजे एका लाँग टर्म आणि सुरक्षित करिअरसाठी हे खूप चांगली आणि स्थिर सॅलरी आहे. तुमची निवड प्रक्रिया 5 टप्प्यांतून जाईल. सगळ्यात आधी शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट, मग कॉम्प्युटरवरची परीक्षा, त्यानंतर तुम्ही ज्या ट्रेडसाठी अर्ज केलाय त्याची टेस्ट, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी मेडिकल तपासणी. म्हणजे एकदम सरळ आणि स्पष्ट प्रक्रिया आहे. जी कम्प्युटरवरची परीक्षा होणार आहे ती 100 मार्कांची असेल. यात रिझनिंग, जनरल नॉलेज, गणित आणि इंग्रजी किंवा हिंदी यापैकी एक विषय असेल. आणि चांगली गोष्ट ही आहे की या परीक्षेचा लेव्हल 10वीचाच असणार आहे, त्यामुळे फार घाबरून जायची गरज नाही. चला आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कसा करायचा, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे शेवटची तारीख अजिबात चुकवायची नाहीये. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज 20 एप्रिल 2026 ला सुरू होतील आणि 19 मे 2026 ही शेवटची तारीख आहे. लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायची आहेत. अर्जासाठी फी किती आहे? तर जनरल, EWS आणि OBC पुरुष उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्व महिला उमेदवार, SC, ST कॅटेगरीचे उमेदवार आणि माजी सैनिक यांना कोणतीही फी भरायची नाहीये. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला rect.crpf.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. हीच वेबसाईट आहे, दुसरीकडे कुठेही जाऊ नका. तर मग देशाची सेवा करण्याच्या या प्रतिष्ठित करिअरमध्ये पुढचं पाऊल टाकायला तुम्ही तयार आहात का? जर हो, तर ही संधी अजिबात सोडू नका. आणि अशाच नोकरीच्या संधींबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या जॉब महागुरू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.